आपण व्यासपीठावर करणार आहोत राहुल दादा मेहर यांचा विशेष सन्मान। राहुल दादा मेहर गुरवली यांचा विशेष सन्मान। एक लेजंड क्रिकेटर आणि कमीत कमी 15 ते 20 वर्ष ज्यांनी क्रिकेट गाजवलंय असे लेजंड क्रिकेटर नुरा यांचाही विशेष सन्मान आपल्यावर करतो। चलिए अंपायर थोड़ा सा हाँ लाइन के साथ साथ मैच जल्दी ऑन कीजिए क्योंकि 3 मैचेस यहाँ पर कवर करना जाना है और सत्कार यहाँ पर एक तरफ से सम्मान चलता हुआ। नुरा यांचा विशेष सन्मान एक लेजंड क्रिकेटर आहेत। लेजंड क्रिकेटर त्यांचा हा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो। तदनंतर प्रसिद्ध उद्योजक आहेत टिटवाळा नगरीचे दत्ता शेठ भंडारी यांचाही विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातो। दत्ता शेठ भंडारी यांचा विशेष सन्मान। तदनंतर गुरवलीचे प्रसिद्ध उद्योजक प्रदीप काका पवार यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत। प्रदीप काका पवार या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत त्यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो। तदनंतर दिनेश दादा तरे प्रसिद्ध उद्योजक टिटवाळा यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो। दिनेश दादा तरे यांचा विशेष सन्मान। दिनेश दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो। आलेल्या सर्व मान्यवरांचा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून आभार। मॅच कंटिन्यू करा तुमचं मॅच चालू ठेवा। विशेष सन्मान आपण करतो दिनेश दादा तरे यांचा। तदनंतर नरेश दादा गायकवाड यांचाही विशेष सन्मान हा शेवटचा सन्मान आहे। त्यानंतर मॅचला सुरुवात होईल। मॅच कंटिन्यू करा तदनंतर समालोचनाला सुरुवात होईल। हा एक सत्कार झाल्यानंतर गायकवाड साहेबांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच ऋषी त्याला विनंती आहे आपण आपला अवॉर्ड कलेक्ट करण्यासाठी यायचा। अनंत शेठ दळवी प्रसिद्ध उद्योजक आहेत गुरवलीचे आणि त्यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो। तदनंतर देवेन शेठ प्रसिद्ध उद्योजक आहेत गुरवलीचे आणि त्यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावर करतो। मॅन ऑफ द मॅच राजू दादा मगर सरपंच आहेत विद्यमान घोडसईचे त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या खेळाडूला देतोय। ओ टू कॉमेंट्री बॉक्स आणि ललित शेठ धुमाळ यांनाही विनंती करतो। राजू दादा मगर आणि ललित शेठ धुमाळ सरपंच आणि उपसरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावर करतो। खेळाडू ऋषीचा प्रतिम कामगिरी त्याची राहिली। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जॉईन आहेत बाबूशाह सर धन्यवाद। तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ और अभी तक की बात करेंगे। माफी चाहेंगे दर्शकों से आप तक नहीं पहुंच पा रहे थे क्योंकि जो परंपरा रीति रिवाज है आए हुए मेहमानों का सम्मान भी होना जरूरी है। यहाँ पर ऋषि देखिए पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे जो इस वक्त स्क्रीन पर आप देख सकते होंगे खास प्राइज। लेकिन मैदान के अंदर देखिए बात करेंगे आरसीसी राया टीम के लिए
थोड़ा समय कहूंगा अभी तक जो उनकी राय है ये बेहतर नहीं बना है। 4 गेंद पर कमरान ने एक सिंगल निकाला, जहां मिलिट्री पावर प्ले 4 ओवर का मैच है और सामने देखिए साई स्पोर्ट्स खारबाव टीम जैसी टीम है। अरे चलिए कवर के ऊपर से खेला गया है, सूरज वहां पर कंट्रोल में आए, लेकिन तब तक देखिए बैटर से और खास कर देखिए अप्पू कुरुंगले देखिए बात करेंगे, इनका बल्ला चलना, लेकिन अप्पू नॉन स्ट्राइक पर रही, शायद पहली गेंद से सामना कर सकते थे, अच्छे बैटर आप थे और शायद आपने कमरान को दिया यहाँ पर स्ट्राइक के लिए। जहाँ टीडीपी इस साल देखिए बात करेंगे जगन नाना, देखिए इनकी टीम में आपने अच्छी चैंपियन बनी टीम आपकी। और ये चलिए यहाँ पर मिड ऑन तैनात था, उसके करीब से निकला पर लॉन्ग ऑन थोड़ा अच्छा डीप था, यही तो बात छेड़ा था भाई, अप्पू को यहाँ पर शुरुआत से स्ट्राइक पर रहना चाहिए था, आता हुआ 4 रन। समिता, ये उड़ीसा की सॉन्ग है भाई। तो चलिए बात करेंगे यहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 7 रन। देखिए डगआउट जो बात करेंगे खिलाड़ियों कक्ष, चलिए वहाँ डगआउट के सामने जो खिलाड़ी का पैवलियन है वहां पर अतिरिक्त किसी को भी वहां रुकना नहीं है, सिर्फ खिलाड़ियों का अलावा। लोमन काका कुंगले देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए, स्वागत है उनका भी। बहुत देखिए हमारे मेहमानों का भीड़ है, खास करके मैंने पहले सुबह आकर बताया कि बर्थडे आज बावा सा जल्द से सारा गाँव आचा, बर्थडे का सेलिब्रेशन भी होगा इनिंग ब्रेक में। चलिए यहाँ पर ऊपर की जैसे कंप्लीट हो गई, बर्थडे सॉन्ग तैयार रखिए, ऊपर के बाद बर्थडे सेलिब्रेशन। चलिए केक फिर तैयार रखिए, नहीं ज्यादा रेडी एक्शन में रहिए क्योंकि सेमीफाइनल मैच है, बड़ी मैच है दोनों टीम के लिए यहाँ से। और अभी तक देखिए थोड़ी सी नाखुश रहेंगे, राया के समर्थक देखिए वो तीसरी मंजिल तक बैठे हैं भाई, थोड़ा रन बनाए नहीं तो वहां से उड़ी मार लेंगे राया टीम, क्योंकि देखिए पिछले 2-3-2.5 घंटे से वो आकर अपनी टीम को सपोर्ट करने के लिए। देखिए मैं पहले ही बताया था सुबह, राया टीम जब आएगी 16-17 हजार दर्शक दिखेंगे क्राउड। और ये चलिए कारण यही है भाई यहाँ पर से तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहाँ गया मुन्ना, और गेंद गया इस बार राया गांव। आइए भाई हम जीवित हैं, 6 रन। कर रहे थे अप्पू क्यों ओपन स्ट्राइक पर नहीं आए बल्लेबाजी में। 5 गेंद देखिए कमरान ने खेले, यहाँ पर सोच कुछ अलग था कि कमरान आक्रामक करें, लेकिन सबसे अगर आप बेस्ट खिलाड़ी हो, उस टीम के सर्वश्रेष्ठ हो, तो मेरे हिसाब से टीडीपी भी जीत कर आए हो। और पिछले कुछ सालों से देखिए अप्पू का चक्का ने बताया भाई कि हर साल पप्पू फेल हो सकता है लेकिन अप्पू नहीं। और स्कोर देखिए जाकर पहुंचा है 14 रन। सामने देखिए साई स्पोर्ट खारबाव टीम, जिस टीम ने देखिए बात करेंगे घर की टीम को भी यहाँ पर शिकस्त दिया है भाई। टेमोली टीम देखिए बात करेंगे एकदम से इन्फॉर्म टीम है भाई, रानल नाइट पर चैंपियन बनी थी, लेकिन से इताड़ी टीम को बाहर निकाले उस दिन मौजूद थे निश्चित रूप से, क्योंकि साई स्पोर्ट खारबाव टीम कहा जाए ना, इनकी बल्लेबाजी स्टैंड जो लाइनअप है ना एकदम मजबूत भाई। चलिए पुरानी गेंद आई क्या भाई, नहीं आई तो फिर नई गेंद से शुरू करनी होगी। गेंद कहां भाग गया इतना दूर, ये चलिए भाई राया के दर्शक क्या कर रहे भाई, गेंद ढूंढिए। लेकिन से डगआउट से कोई खिलाड़ी जाना नहीं है, डगआउट हुई रहना होगा। देखिए छक्का कहां गया था गेंद हम देखते हैं, अभी रिप्ले में देख सकते हो। 10 क्रिक लाइव बहुत लंबा देखिए यहाँ से, ओ यहाँ से हमारे कमेंट्री बॉक्स से ऊपर गया, इसलिए तो कहा जाता है शमशान में अगर पान का टपरी हो तो खरीदने वाला कहां से हो। गेंद ऐसे जगह गया जहां ना कोई फील्डर थे ना कोई दर्शक थे। चलिए इसलिए कहा जाता है टिटवाला मंदिर के सामने। चलिए मैच ऑन करना होगा, रुकना नहीं है, गेंद जैसे मिलेगा आपको वापस दिया जाएगा।
लेकिन ज्यादा खुश नहीं रहेंगे। एक ओवर का खेल हो चुका था, थोड़ा गेंद पुरानी हो चुकी थी। नौमान कुंगले देखिए इनकी तरफ से 3 छक्के के लिए 1000 और बॉल आ गया, मुझे लगता है शायद मैच बॉल। चलिए अप्पू कुंगले देखिए बात करेंगे, इन्हें अप्पू को बात करेंगे ना, सर में कफन बांधना होगा, मोहरा बनना होगा। अगर एक अच्छा टारगेट सेट करना है ना, एक आध खिलाड़ी को मोहरा बनना होगा। मोहरा पिक्चर आपने देखा होगा ना, अक्सर मोहरा बने थे तभी गाना बजाता, तो चीज बड़ी है मस्त मस्त। ये चलिए यहाँ पर देखिए थोड़ा सा मिस हिट कर बैठे थे भाई, बाल बाल बच गए यहाँ पर। यहाँ पर देखिए बात करेंगे राया टीम के लिए। देखिए सभी बच्चा और शाहरुख भाई आरसीसी राया को देखिए ऑल द बेस्ट कहा है। चलिए ये तो घर पे भी जाके एक दिन पहले भी कह सकते थे। मैच तो आज शाम को शुरू हुआ है भाई, लेकिन मजा कुछ अलग रहता है जब टीम खेलती है तब, जब सुबह सा जाता है। लेकिन आजकल देखिए क्रिकेट बहुत आगे बढ़ चुका है, जिसके कारण निखिल सर हमें भी कभी कभी मोबाइल ऑफ करके रखना पड़ता है। लेकिन जो दर्शक आते हैं ना, जो टीवी पर जुड़े हैं, ऑनलाइन जुड़े हैं मैदान पर, वो मैच टू मैच जाना पसंद करते हैं हमेशा। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए आंख पर जाकर पहुंचा है और 16 रन, लेकिन से अप्पू देखिए बात करेंगे जिम्मेदारी को निभाते हुए। क्या यहाँ से पटकी हुई गेंद, थोड़ा मिस हिट किए हैं फील्डर्स वहां पर है और बड़ा विकेट देखिए अप्पू का विकेट गिरता हुआ यहाँ पर। मारे या ना मारे ये सोच में रह गए भाई, कहते ना सोच कभी कभी आपको मुश्किल मजबूर कर देती है। बड़ा विकेट गिर गया इस मैच का, क्योंकि अप्पू के ऊपर सबकी नजरें निगाही थी यहाँ से, लेकिन जिस ब्रेक थ्रू की तलाश थी साई स्पोर्ट्स कार्बाउट टीम को, और वो नितेश पाटिल दिलाते हुए। चलिए नीतीश गेंदबाज थे और उनकी देखिए भाई करण ने क्या लिया भाई यहाँ पर, लेकिन अप्पू के आउट होने के बाद है अब नए बैटर की बात करेंगे। वहां देखिए बात करेंगे कौन सी माइंड के साथ है। चलिए यहाँ पर थोड़ा कठिन बनेगा भाई, कहते ना कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है, प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं। जो अप्पू की बल्लेबाजी देखने के लिए आए थे शायद मैं कहूँगा थोड़े प्यासे रह गए, लेकिन यहाँ पर देखिए ऑफ स्टंप से लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए हल्की से बाहर थी, वाइट का इजाफा दिया गया, एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ। अभी देखिए बाकी के बल्लेबाज को काम करना होगा, एक आध खिलाड़ी से आप निर्भर नहीं कर सकते हो, पूरी टूर्नामेंट आप जीत नहीं सकते हो। जीतने का मजा तो तभी आता है जब आपका कोई मेन खिलाड़ी आउट हो जाता है। फिर से एक बार जाने दिया है, लेकिन इस बार देखिए आपने गेंद को फॉलो किया था थोड़ा सा, और गेंद भी थोड़ा इस बार अंदर इंसिंग थोड़ा देखा यहाँ से। कहते ना किसी के घर में अगर आप घुसकर मारने की कोशिश करोगे तो पुलिस कंप्लेंट बनेगी, तो उसी तरह से अंपायर का डिसीजन भी बदलेगी भाई। आप थोड़ा सफल हुए थे, ऑफ स्टंप से बाहर आए थे, और उसके बाद गेंद जो पिछला गेंद सीधा निकला था, इस बार गेंद थोड़ा इंस्विंग अंदर की तरफ आया था। और यहाँ पर देखिए 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है आज 17 रन। लेकिन कहते ना हवा से क्या फूल खिलेगा, जब तक बारिश ना हो तो सिंगल डबल से काम क्या चलेगी। कम से कम एक 40 प्लस मैं कहूँगा दिखना चाहूंगा, 42-45 यहाँ तक भी पहुंच गए ना, क्योंकि साई स्पोर्ट्स कार्बाउट टीम मैं कहूँगा 45 भी ये टीम के सामने अगर इतिहास देख लिया जाए तो फिर भी कम हम मानेंगे। लेकिन जो क्रिकेट कह ही रहा है भाई कि लकड़ी कितना भी गीला हो वो जलता है जरूर, बैटर कितना भी बड़ा हो गलती भूल करता है जरूर। साई स्पोर्ट्स कार्बाउट टीम देखिए ये मैदान पर दूसरी मर्तबा नहीं, आज तीसरी मर्तबा आए हैं, हो सकता है 2 मर्तबा वो झोली भर के गए हैं, और इस मर्तबा भी सोच वही है इनका कि अगर हम जिस टूर्नामेंट से अच्छी अच्छी टीम को अगर हमने बाहर निकाला है तो फिर क्यों ना हम चैंपियन बनकर जाएं, इस सोच के साथ आए होंगे। लेकिन किसी भी कम नहीं मानना चाहिए। लेकिन अप्पू कुरुंगले देखिए इनकी बल्लेबाजी चलना थोड़ा जरूरी था, खास करके आरसीसी राया की अगर दृष्टिकोण से देखा जाए तो अगर अच्छा एक टोटल सेट हो जाता। लेकिन कहते हैं ना अब वो चीज को भूल जाइए, आगे की 12 गेंद के ऊपर क्या टोटल एक सेट करना है। क्राउड देखिए एकदम से शांत यहाँ पर है। आरसीसी राया टीम देखिए वो जैसे एकाक ओवर कोई लंबा आया, कोई बैटर से चला, फिर या चलिए महिला मन बनाए थे रिवर्स खेलेंगे,
लेकिन अब कमरान देखिए बात करेंगे, बहुत गेंदे 6 गेंद पर 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन देखते हैं इल्जाम क्या यहाँ पर खुद पर रखेंगे या आने वाले गेंद के पर उस इल्जाम को दूर करना चाहेंगे। कमरान देखिए थोड़ा सा शुरुआत इनका खराब रहा, फुल लेन देखिए यहाँ से जाने नहीं देंगे इस तरह की गेंद को भाई। तीसरा मंजिल पे पहुंचाते हुए 13 का फुल 17 का माला, झुकेगा नहीं साला, बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला और बीमर के लिए तीसरा अंपायर। लेकिन 6 देगा यहाँ पर प्रवीण सर अंपायर थे, लेकिन बैटर थोड़ी सी नाखुश है भाई यहाँ से। स्कोर देखिए यहाँ पर, क्योंकि अगर फ्री हिट आ जाता फिर मौका एक रह जाता और एक गेंद और एक्स्ट्रा डालना यहाँ पड़ जाता, बहुत कुछ था इस गेंद के ऊपर। हमारे किशोर दादा फिर देखिए बात करेंगे, आदर्श ट्रॉफी दादी लेके इस मैच का आनंद ले रहे हैं और दादा को शुभकामना भेजे बर्थडे का, खास करके जहाँ फर्स्ट प्राइज देखिए उनका भी ग्रामीण ओपन का 5 लाख बड़ी टूर्नामेंट मुरबाड़ के ऊपर आता है। व्हाइट का इजाबा जिक्र करेंगे इस ओवर के बाद। बहुत सारे देखिए ऑनलाइन जुड़े हैं, क्राउड दर्शक मैदान पर भी देखिए कचाकर थोड़ी आरसीसी राया टीम है, अब देखिए तालियां बज रही है, इनकी क्राउड बहुत तादाद से आई है। अगर यहाँ रन बरसी रन आया, कमरान देखिए बता रहे हैं भाई हम छुपे हुए रुस्तम में, हमारी बल्लेबाजी पे कभी शक मत करना, हम वो परिंदे हैं सीधा पिंजरे को लेकर उड़ सकते हैं, लेकिन इस बार देखिए पिंजरे के अंदर रह गए भाई। मैं सर्च कर बैठे यहाँ पर कमरान के ऊपर, अप्पू के आउट होने के बाद बहुत कुछ उम्मीद था, लेकिन अब कमरान का विकेट गिरता हुआ। चलिए बहुत बढ़िया, यहाँ पर कमरान का विकेट गिरा। देखिए इस वक्त 25 पर 2 विकेट गवाए हैं और अब देखिए मैदान के अंदर जो जोड़ी हमें यहाँ पर देखने को लग रही है, यहाँ पर फादर सोन देखिए यहाँ से रॉफ एक्सप्रेस के साथ मचाते हैं खौफ, माशूम के साथ है देखिए यहाँ पर। नहीं बात जिक्र किया था किशोर दादा फिर देखिए यहाँ पर दादा को यहाँ पर बर्थडे का शुभकामना भेजे निश्चित रूप से। आदर्श ट्रॉफी देखिए थानवेली मुरबाड़ बहुत बड़ी देखिए प्रतियोगिता, जहाँ फर्स्ट प्राइज 5 लाख रहेगा, ग्रामीण का ओपन टीम भी रहेगा निश्चित रूप से, और मुरबाड़ तालुका की भी टीम रहेगी यहाँ पर। डे नाइट फॉर्मेट में प्रतियोगिता रहेगा। आने वाला वक्त में जिसका तारीख डेट बहुत जल्दी आ जाएगा 2025 में, आपको जनवरी के आखिरी या। अरे चलिए रॉफ देखिए इतनी सालों से क्रिकेट से खेलते आ रहे हैं, अभी भी अनुभव के साथ देखिए 1 रन सिंगल लेकर अब यहाँ पर बेटे को बता रहे हैं भाई आप थोड़ा जिम्मेदारी उठाए। 52 देखिए 52 का एज है। प्रवीण सर शायद हमें पनवेल से यहाँ तक पहुँचना कमेंट्री करना कठिन हो जाएगा इस एज में, लेकिन वो मैदान पर उतरे हैं। देखिए दिलेरी दिखाई यहाँ से और पहली गेंद पर सिंगल निकाल दिए। अब देखिए बेटे को जिम्मेदारी दे रहे हैं कि अब आप थोड़ा जिम्मेदारी उठाइए। 26 पर और ये चलिए रिवर्स खेलने गए, 1 रन देखिए जिस 2 बैटर के ऊपर। देखिए पहला दिन देखिए आरसीसी राया टीम का बहुत अच्छा रहा और 27 तक यहाँ पर स्कोर जाकर पहुंचता हुआ। अभी भी मैं कहूंगा कोई बुरा स्थिति नहीं है, 40 के ऊपर पहुंच सकते हैं। अगर ये 2 गेंद पर एक बड़ा हिट भी आता है ना, फिर अंतिम ओवर में और आप थोड़ा मौका बना सकते हो। मौका किस्मत सभी को मौका देता है, पर मेहनत हर किसी को चौका देता है। रॉफ देखिए मुझे लगता है अब उनके अंदर उतना जो बॉटम एंड कहते हैं ना, वो स्टैंड वो ताकत नहीं थी यहाँ पर। विकेट गिरा रॉफ का यहाँ से।
की बात करेंगे, स्कोर देखिए 27-3 है। अब तो आरसीसी रायट टीम देखिए थोड़ा कठिन संकट में आता हुआ और इफ्तिकार आए हैं और क्राउड तो उनका यही चाहेगा भाई कि फूलों का दुकान खोल, खुशबू की व्यापार कर भाई, और सिंगल डबल के चक्कर छोड़ और चौके छक्के लगाकर दरिया पार कर। कम से कम 40 के ऊपर अंतिम गेंद और नेहाल पाटिल बहुत बढ़िया स्पेल निकलता हुआ, अभी तक 9 रन खर्च किए, 2 सफलता हाथ लगी है। ये चलिए खराब गेंद काफी बाहर रखे, ओवर थ्रो से देखिए 1 रन आता हुआ, क्या दूसरे के लिए भागेंगे? स्नो ये क्या कर बैठे भाई, यहां से कौन ले यहां से हुआ दोनों बैटर के बीच में। अंपायर क्या चेक करना चाहते हैं यहां से? क्या गेंद बाहर है ज्यादा लाइन से या बिमर चेक करना चाहते हैं? बिमर चेक करना चाहते हैं। मेन अंपायर वाइड चेक करना चाहते हैं, मतलब वाइड नहीं, क्या बाहर है लाइन से, और स्क्वायर लेग अंपायर बिमर चेक करना चाहते हैं। हाँ वाइड तो भाई है, लेकिन दोनों तरफ से देखा जाएगा कि विकेट से बाहर, लाइन से बाहर है क्या, वो देखा जाएगा। उसके बाद बिमर है क्या, और सिर पे बिमर देखा जाएगा, मतलब अंपायर कॉल जो वाइड है वो वाइड रहेगा और बिमर चेक किया जाएगा। इतना 1 फुल 2 माली, जब दो तरफ से डिसीजन आता है ना। तो चलिए नो बॉल कॉल यहां से देखिए, अब फ्री रहेगा, लेकिन ज्यादा कुछ मुझे लगता है साइसफिट कार्बाउ टीम की देखिए पहले तो वाइड हुआ था, 1 गेंद तो उन्हें करना था, लेकिन एक ही फायदा क्या रहेगा, देखिए 1+1 ये तो 2 रन तो रहेगा, लेकिन एक फायदा ये कि फ्री रहेगा अगला गेंद, क्योंकि बैटर्स आउट नहीं रहेंगे, रनआउट के अलावा छोड़ दिया जाए तो 2 रन आया, जुड़ा है यहाँ पर 29 रन, एक बेनिफिट फायदा है इस गेंद के ऊपर। ये चलिए फ्री हिट का ज्यादा फायदा नहीं ले पाए यहां से, और यहां पर देखिए जब फ्री हिट का गेंद रहता है ना, गेंदबाज और आक्रामक बनता है भाई। अगर वही गेंद मैं कहूंगा अगर फायर रहता है ना, तो गेंदबाज उतना अपने ऊपर दबाव लेकर नहीं गेंदबाजी करता है। तो स्कोर की बात कर लेंगे, 3 ओवर का खेल समाप्त हुआ है, और स्कोर की बात करेंगे तो यहां से 30 रन बनाए यहां से, लेकिन अंतिम 6 गेंद बचा है यहां से, आखिरी 6 गेंद। सर्दी हो जाए तो विक्स लेना पड़ता है, एक अच्छा टोटल रखना है तो फिर रिक्स, लेकिन यहां से 2 बैटर्स, कौन लेगा रिक्स? साइस्पोर्ट कार्बाउ टीम देखिए जो इरादे के साथ आई है मैदान पर कि आज हम बनेंगे विश्वात्मा, और जो भी टीम आएगी उसे हम करेंगे खात्मा, क्योंकि अभी तक देखिए बात करेंगे टॉप टीम को उन्होंने मात देकर आए, जो क्वार्टर फाइनल में खास करके टिम्बोली टीम को बाहर निकाले, और उसके बाद है कि यहाँ से फाइनल तक पहुंचने के लिए ये मैच है। यहाँ पर क्राउड देखिए आप 10 क्रिक लाइव के माध्यम से देख सकते हो, जो नई इमारत जो महल जो बन रहा है देखिए बात करेंगे, वहां पर देखिए क्राउड कितना खचाखच है भाई, 17,000 से ज्यादा, एक सनसनी मुकाबला। देखिए तीसरा इमारत में भी दर्शक बैठकर वहां पर मजा ले रहे हैं। यहाँ से हमारे परवेश भाई भी देखिए बात करेंगे दिखाई दे रहे हैं। राया देखिए टीम को हमेशा उनकी तरफ से शुभकामना रहता है, और पूरी देखिए राया का क्राउड, और आज साइस्पोर्ट खारबाऊ की भी देखिए समर्थक काफी आए हैं। उसके साथ देखिए अगला जो और एक सेमीफाइनल मैच होने जा रहा है मान्युली आंबुली के बीच में। चलिए दोनों कप्तान तैयार रही है, इनिंग के ब्रेक में इस ओवर के बाद टॉस किया जाएगा। क्राउड तेजी आए हैं, और ये चलिए भाई अब राया टीम के दर्शक देखिए उनका दिल यहां से बोले ओले ओले ओले, 6 रन देके आता हुआ यहाँ पर। क्राउड अब बोले भाई ओले ओले,
लेकिन देखते हैं कब तक यहाँ पर से यही जज्बा रहेगा। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 36 तक यहाँ पर जाम के बल्ले से। देखिए यहाँ पर देखते हैं ओवर को कितना लंबा बनाएंगे। लेफ्ट हैंड गेंदबाज है, थोड़ा बल्ला जल्दी मुंह बंद कर दिया यहाँ से, बहुत बढ़िया देखिए और दिलचस्प रहता है। अनिकेत देखिए बात करेंगे गेंदबाजी में यहाँ से। साई स्पोर्ट्स खरबाउन टीम देखिए, ये टीम देखिए हमेशा चाहे रायगढ़ लीजिए, बदलापुर लीजिए, भिवंडी में तो खेलते रहते हैं। कल्याण टिटवाला देखिए ये दूर जाकर खेलना पसंद करते हैं, दूसरे के खेमा में जाकर मैच जीतना पसंद करते हैं। ये चलिए भाई यहाँ पर एक छक्का लगाया, उसके बाद 2 डॉट गेंद भाई। जो हमने बताया था ना राय टीम के दर्शक बोले ओले ओले, अब तो बोलेंगे भाई टोटे टोटे खो गया दिल। अब टोटे टोटे रह गए भाई, यहाँ से देखते रह गए 2 गेंद डॉट निकलता वहां से। और क्रिकेट का दस्तूर तो यही है भाई, तू शेर है तो मैं भी बब्बर शेर हूँ। पहली गेंद पर छक्का, उसके बाद देखिए कमबैक दिखाते हुए गेंदबाज है। लेकिन उसके बाद चौथी गेंद रनआउट का मौका है, डायरेक्ट हिट होता, नजदीकी मामला बन सकता था यहाँ से। 1 रन आया, 37 तक पहुंचे हैं। बात हमने छेड़ा था कि 42 या 45 एक लोग फाइटिंग टोटल मान सकते हैं। और स्कोर देखिए अभी 37 तक पहुंचे हैं। ये 2 गेंद में एक छक्का आता है ना, जो हमने बात छेड़ी थी, फिर एक अच्छा फाइटिंग टोटल से अंबिवली और मानवली टीम देखिए तैयार रही है। मुझे लगता है वो तैयार रहेंगे भाई, यहाँ से कहाँ जाएंगे, जहाँ सेमीफाइनल का मैच है भाई। दोनों टीम बड़े बेताब रहेंगे। लेकिन अंतिम 2 गेंद यहाँ से, कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना। और राया टीम चाहेगा भाई एक एक तो 6 लगा देना भाई। और ये भाई कितना बड़ा बाउंसर था और कितना बाहर था, वाइट का इजाफा। अगर इतना बड़ा वाइट डालना था पहले ही बता सकते थे हमारे स्कोरर को। उसके साथ देखिए 1 बाउंस वार्निंग मिला है भाई यहाँ से। चले गेंदबाज तैयार, फिर से एक बार 2 गेंद 38। ओ फुल लेंथ था यहाँ पर, थोड़ा नो लुक के अंदाज में खेल दिया भाई यहाँ से। अब देखिए डगआउट यहाँ पर राया का धतिंग 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 धतिंग। देखिए 44 तक पहुंच गया, क्योंकि कमरान अप्पू का विकेट गिरने के बाद राया के समर्थक इंतजार कर रहे थे भाई कि मेरे करण अर्जुन आएंगे। आई तो गए हैं भाई, लेकिन साइज खरबाउन टीम में भाई अमरीशपुरी से कम नहीं है वो खिलाड़ी। जहां अमरीशपुरी ने भी कहा था इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा। लेकिन अच्छी बात है कि फाइटिंग टोटल रखें, सिस्टम किसकी बंद होगी किसकी ऑन होगी ये तो वक्त बताएगा। लेकिन अभी तक देखिए बढ़िया अंतिम गेंद, आखिरी गेंद, क्या फ्यूल थ्रो में यहाँ पर, ओ बढ़िया कैच। अभी यहाँ पर स्क्वायर कट ऑफ साइड पे खेल सकते थे यहाँ से, लेकिन ऑन साइड पर घसीट कर लाने की बात की। 44 रन हमने बात छेड़ी थी कि 45 45 और वो देखिए 45 का टारगेट बना है। हाँ तो चलिए टॉस बॉक्स बात करेंगे ना, वहां थोड़ा खाली रखिए। चलिए नन्हे मुन्ने जो आप बैठे हो ना वहां पर टॉस बॉक्स पर, टॉस बॉक्स पर जो बैठे हैं मुझे लगता है राया के ज्यादा समर्थक हैं। और खिलाड़ू कक्ष में देखिए जब राया टीम है अमरीली और मान्युली के बीच में टॉस किया जाएगा। 45 का टारगेट है, लेकिन कहते हैं ना रूठी हुई हसीना को जो मना ले उससे आशिक कहते हैं, और हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उससे बाजीगर। चलिए टॉस बॉक्स से सामने से हट जाइए भाई, जो भी खिलाड़ी हैं खास करके मान्युली टीम के खिलाड़ी हैं, कोई बात नहीं। ये देखिए मैदान बहुत बड़ी मैदान है, खुली मैदान है, कहीं भी बैठकर मैच का मजा ले सकते हैं। संघाचे कॅप्टन आपल्या बरोबर आहेत। आंबिवली टीम नजार चला, आंबिवली टीम कर्णधार टॉस साठी संपर्क साधा। उपस्थित वर्गाचं सहर्ष स्वागत आहे। पिंटे शेट्टरे यांना विनंती करतो, या दादा आपण शुभ आपण नाणेफेक आहोत। स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली आणि त्यांच्या विपक्ष आंबिवली संघ आहे। आंबिवलीचे कर्णधार अजूनही उपस्थित नाहीये, आलेले। वेलकम सर।
चलिए टॉस किया जा रहा है यहाँ पर देखिए मान्युली और शामिली के बीच में यहाँ पर दादांच्या शुभास्ते टॉस करतो आपण. छापा आणि काटा कोण कॉल करताय? ओके, मानवली संघाचे कॅप्टन कॉल करताय. टेल असा कॉल आहे आणि काय आले ते आपल्याला पाहायचंय. टेलच आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. बेस्ट ऑफ लक. तुम्हालाही खूप सारे शुभेच्छा आहेत. तुम्हालाही खूप सारे शुभेच्छा आहेत. स्वर्गीय प्रतीक 11 ओम साई मानिवली विन द टॉस अँड फील्ड फर्स्ट सेमीफायनल दुसरी आपण पाहणार आहोत. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक P24 चा थरा. धन्यवाद. चलिए मानुली संघाचे कर्णधार टॉस जिंकून निखिल पहिला गोलंदाजचे निर्णय तुम्ही आता या कमेंट्री बॉक्स पर आहे. नेक्स्ट आवाज जुन्नरचा आवाज है निखिल ठोंबरे सर. 45 की टारगेट है भाई. टारगेट देखिए कोई बुरी नहीं कहा जाएगी. हम पहले से बताते आ रहे थे. 40 के ऊपर पहुंच गए. 45 तक एक फाइटिंग टोटल कह सकते हैं. ये देखते हैं फाइट कैसे देते हैं क्योंकि 27 फुट कार्बाउट टीम है. यही बताया कि ये टीम इनफॉर्म टीम है और बल्लेबाजी लाइनअप एकदम मजबूत है. एक बड़ी चुनौती, एक बड़ा मैच है यहाँ पर. क्राउड देखिए निखिल हम बता रहे थे कि 17-18 हजार के करीब है. एकदम देखिए मैदान के चारों तरफ क्राउड भरे हुए हैं. लेकिन से और भी देखिए फाइनल का मैच बचा है भाई. पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने. फिर जनरल शिफ्ट जैसा कंप्लीट होगा क्राउड और आकर यहाँ पर भरेंगे भाई. लेकिन एक बढ़िया मुकाबला का इंतजार हो रहा है. धन्यवाद बाबू शाह. एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलेपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक आणि त्याची सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ग्रीशा 11 RCC राया आणि त्यांच्या विरोधामध्ये साई स्पोर्ट खारबाव या दोन संघ दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच आहे. 45 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. उपस्थित मान्यवरांची मांदियाळी या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होते. सर्वांचं सहर्ष असं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. सचिनदादा दळवी यांचा वाढदिवस, तदनंतर एकनाथ शेठ दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा. नितेशदादा मेहर असतील, मिलिंददादा दळवे असतील, तदनंतर सचिन दळवे असतील, कल्पेश असेल, रविदादा असेल, तदनंतर आमचे सचिन असतील. या सर्वांची मेहनत आहे आणि संपूर्ण एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा यांनी घेतलेली मेहनत आहे. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओपन ग्रामीणची गोलंदाजी मार्कवर अप्पू कुंगलेच्या हातामध्ये चेंडू आहे, तर स्ट्रायकर एंडवर वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील, नॉन स्ट्रायकर एंडवर रन मशीन पराग वतारी. पहिला चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय. अप्पू कुंगलेला आपण पाहतोय इथे डायरेक्ट हिट अतिशय धोकादायक ठरू शकले असते. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे प्रणयची विकेट वाजली आहे आणि पंचांचा इशारा आला लेग बायस. एक सिंगल येईल. संघाची धाव संख्या आपण पाहतायत 1 धाव आहे. RCC राया, ग्रीशा 11 आणि साई स्पोर्ट खारबाव या दोन संघ दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस अक्षरशः पराग वतारीने गाजवला, परंतु टेंबिवलीच्या विरुद्ध जी मॅच होती त्यामध्ये पराग नव्हता, त्याची कमी जाणवली होती. आज काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. 45 धावा टार्गेट भरपूर महत्वाचं आहे कारण दबावाचा सामना आहे. सेमी फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्ट्रायकर एंडवर आपण पराग वतारीला पाहतोय. गोलंदाज तयार अप्पू कुंगले. 45 धावांचं लक्ष इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे ओ डायरेक्ट हिट पुन्हा एकदा धोकादायक ठरू शकले असते. अप्पू कुंगलेचा हा जबरदस्त दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जसे डॉट बॉल येतील, जेवढे रायाचे समर्थक आहेत ना ते जल्लोष करताना पाहायला मिळतील, परंतु जसे षटकार जसे चौकार येतील साई स्पोर्ट खारबावचे समर्थक देखील आनंद व्यक्त करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप मोठा सपोर्ट स्टाफ आहे. 22 चेंडू 44 धावा. क्रिकेटचा धगधगता थरार आपण एन्जॉय करतायत. अप्पू गोलंदाजी मार्कवर तयार. रिवर्स आणि तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना पाहायला मिळत आहे. ही रणनीती पाहायला मिळेल. एका चेंडूवर सामना रायाला जाईल, एका चेंडूवर खारबावला जाईल. ही सेमीफायनल ताकदवर होणार आहे यात शंका नाही आहे, कारण दोन्ही संघांकडे मातब्बर खेळाडू आहेत. एक सिंगल आली पराग वतारीच्या पाठमधून. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती सध्याच्या घडीला आहे 2. 45 धावांचं लक्ष. फायनल मध्ये कोण जाणार, पहिला कोणता संघ ठरतोय, स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाच्या फायनल मध्ये खेळतोय ते आपल्याला पाहायचंय. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसला. व्हॉट अ कॉट. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट आली. प्रणय पाटील बॅक टू द पवेलियन. व्हॉट अ कॉट. एक जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गामध्ये टाळ्या शिट्ट्या कडकडाट व्हायला सुरुवात झाली.
जेवढे समर्थक आहेत, जेवढे प्रेक्षक वर्ग आहे, त्या पडद्याच्या मागे बसायचे, सर्वात महत्वाची सूचना आहे. सोपान आपल्याला पाहायला मिळाला. विनंती असेल, पडद्याच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत, तुमच्यासाठी खास ही स्पर्धा आहे. राया संघाचे समर्थक, गुरवलीवाले सर्व आपलेच आहेत, सर्वांनी सहकार्य करा. तदनंतर आंबिवली टीम मला वाटतं गुरवली आहे. साई श्रद्धा गुरवली, पडदा वरती करा आणि तुम्ही मागे बसा. त्यापुढे एक फ्लेक्स आहे, तिथे बसलेले रुंदेचे प्रेक्षक वर्ग. छोटू, सर्वांना विनंती आहे, सहकार्य करा. आयोजक कमिटीने भरपूर मेहनत ही स्पर्धा सक्सेस करण्यासाठी घेतलेल्या आहे. कमीत कमी 2 ते 2.5 महिने चालू असलेला प्लॅन आहे आणि त्यातून ही सक्सेस होणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या कवर धावसंख्या 2, एक विकेट आली, महत्वाची विकेट. तर मैदानाच्या आतमध्ये वेल फिनिशर दाखल होताना पाहायला मिळेल अक्षय पाटील. या स्पर्धेमध्ये जबरदस्त ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा खेळाडू आहे अक्षय पाटील. समोर अप्पू कुंगले, इथे टाकलेला हा चेंडू लेग बिफोरची शिकार. विकेट आली आणि जल्लोष, टाळ्या, शिट्ट्या कडकडाट करत असताना आरसीसी रायाचे समर्थक. फलंदाज बाद. सर्वांना विनंती आहे, आपलं माझा आवाज मला वाटतं ग्राउंडच्या चौफेर जात असेल, पडद्याच्या आतमध्ये अजूनही जर माझा आवाज त्याला आला नसेल तर त्यांना विनंती आहे तिथून उठायचंय. ही आयोजक कमिटीच्या वतीनं सातत्यानं सूचना माझ्यापर्यंत येते. माहिती 2 बाद 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत 5. एक जबरदस्त गोलंदाजी न्यू बॅटर मैदानामध्ये करण पाटील एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. अप्पू कुंगलेची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. आता विकेट हॅट्रिकची संधी आहे अप्पू कुंगलेला. आरसीसी राया मागील वर्षीचा चॅम्पियन आहे या क्रीडा स्पर्धेचा. आपण टॉस झाला त्याच वेळेस कामरानला विचारलं होतं की चॅम्पियन असल्याचा किती दबाव आहे, तर त्याने सांगितलं जो आमचा नॅचरल गेम आहे तो खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, परंतु जेवढा प्रेक्षक वर्ग आहे, सपोर्ट स्टाफ आहे, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट खारबाव, पराग वातारीची बॅटिंग अतिशय महत्वाची राहील. सेलिब्रेशन आपण पाहिलं विकेट आल्यानंतर. ग्रीशा 11 मला वाटतं सुलतानजी कुंगले साहेब यांनी संघ स्पॉन्सर केलेला आहे. तर मैदानाच्या बाजूला उभे गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क पर इथे टाकलेला चेंडू टॉपेज. विकेट हॅट्रिक येते एका सेमी मध्ये, ते पाहायचंय. झेल झाला. विकेट हॅट्रिक कंप्लीट. अप्पू 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 कुंगले, व्हॉट अ बॉलिंग. विकेट हॅट्रिक. फलंदाज बाद. विकेट आलेल्या 3 आणि त्या 3 विकेट साठी अप्पू साठी 600 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकाकडून 100 आणि एकाकडून 500. लोमन कुंगले साहेब आहेत जे व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्याकडून 500 रुपये आणि 100 रुपये एक व्यक्तीने आणून दिलेले आहेत. नाव सांगितले नाही, फक्त 100 रुपये अप्पू साठी सांगितलेलं आहे. असं 600 रुपयाचं पारितोषिक. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. पहिल्याच ओव्हरचा आपण विचार केला. अप्पू कुंगले पहिला चेंडू लेग बाईज, तदनंतर डॉट, 1 धाव आणि लगातार 3 विकेट, 3 मोहरे टिपलेत ते अप्पू कुंगलेने. टेनक्रिक लाईव्हचे ऑपरेटर अभि कामत यांचं आपण कौतुक करू. जशी ते मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक झाली ती आता कट करून लगेचच अपलोड केलेलं आहे टेनक्रिक लाईव्ह या वाहिनीवर. सुलतान कुंगलेकडून अप्पूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खूप मोठी खैरात माई झालेत गोलंदाजी मार्कवर. आता निखिल शेठ तावडे या स्पर्धेच्या निमित्तानं थोड्याच वेळामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. पराग वातारीची इनिंग महत्वाची राहील.
इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 3 या धावसंख्येवर. अप्रतिम स्कोरिंग सध्याच्या घडीला करत असताना आमचे सचिन शेलार आणि त्यांच्या जोडीला आपण निलेश भोईर यांना पाहतोय, त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे. बॅटर मैदानामध्ये वेदांत दाखल होताना पाहायला मिळतील. 3-3 माईचा चेंडू आडव्या बॅटनं सुंदर फटका, तिथे तिथे जिथे पाहाल तिथे अप्पू कुंगले, अप्पूने पकडला. अजून एक सुंदर झेल, हा चौथा धक्का टीम साई स्पोर्ट खारबावला. पॅकर किरण दादा पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. वेलकम दादा, तुमचं ही सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 3 धावा आहेत, फलंदाज बाद 4 झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये बाहुबली सूरज पाटील दाखल. घरचा सपोर्ट स्टाफ, आरसीसी राया संघाचे समर्थक, त्यानंतर खारबावचे समर्थक, प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ही कमवलेली माणसं आहेत आयोजक कमिटीने. आणि आज आपण पाहतायत फॅन फॉलोईंग दोन्ही संघांची खूप मोठ्या प्रमाणात आहे. जिंकणार कोण आणि पहिला कोणता संघ ठरतोय जो फायनल मध्ये जाणार आहे स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषकाच्या, ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा धगधगता थरार पराग वतारी आणि सूरज पाटील दोन्ही खेळाडू मैदानामध्ये शेवटपर्यंत राहिले तर मॅच इथूनही खारबाव जिंकू शकतो ही ताकद ठेवणारे दोन्ही खेळाडू आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला 4 विकेट आल्यात. काय गोलंदाजी केली अप्पू कुंगलेने आणि मै झालाय गोलंदाजी मार्कवर. त्याच्या पहिल्या चेंडूवर अप्पूने झेल टिपला. जिथे पाहाल तिथे अप्पू कुंगले दिसताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, मैच स्ट्रायकरवर सूरज बाहुबली पाटील. इथे टाकलेला हा चेंडू, हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. मध्ये आपण पाहू शकाल पुलर लेनचा चेंडू होता, तो माईकचा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटवर सरळ चेंडू येऊ शकला नाही आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन. धावफलकावर धावसंख्या 3, फलंदाज बाद झालेत 5. 45चा पाठलाग आहे, 42 बनवायच्यात. शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहे. सर्वात महत्वाची बाब, जय आणि पराजय मधलं अंतर जर रायाच्या विरोधात कोण असेल तर तो मैदानाच्या आतमध्ये, ज्याचं नाव आहे पराग वतारी. नॉन स्ट्रायकर इनवर उभा आहे. 5-3 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळतील. नितेश पाटील जबरदस्त गोलंदाजी आरसीसी रायाच्या मैच कडून आपल्याला पाहायला मिळते. लोमंजू कुंगले साहेब यांच्याकडून अजूनही पारितोषिक, इथे जर विकेट हॅट्रिक आली तर 500 रुपयाचं पारितोषिक मैच साठी, विकेट हॅट्रिक साठी. 2 बॉलवर 2 विकेट आलेल्या आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे जिथे आरसीसी राया संघ खेळतो, नोमांजी कुंगले साहेब मागील वर्षीची क्रीडा स्पर्धा आठवते, तिथे आरसीसी राया संघ फायनल जिंकताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. आज काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत आणि हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू, मला वाटतं पंचांकडे हलकस अपील आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. आपल्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे सचिन दादा दळवी यांची पुन्हा एकदा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषकामध्ये. 5-3 षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं मार्गस्थ असताना माईच गोलंदाजी आपण पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाजी माईच करतोय नितेश पाटील. इथे टाकलेला हा चेंडू, अजून आपल्याला पाहायचंय, अजून एक विकेट आली. 6वा धक्का, 6-3 टीम साई स्पोर्ट खारबाव.
6 विकेट आतापर्यंत मिळवल्यात. पहिल्या षटकात आप्पूने 3 आणि माईजने या षटकात 3 धावा धावफलकावर 3. शेवटचे 13 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील ते चेतन मैदानामध्ये दाखल होत आहेत. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. एकच धाव 3 विकेट माईच्या नावावर. गोलंदाजीसाठी तो तयार. माईच 6-3 इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार दिला पराग वतारीने. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 6-4 धावांचा स्फोट. खारभाव. शेवटचे 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. वर जिथे जागा तिथे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषकाचा बिल्डिंग भरलेत. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि या गर्दीमध्ये आरसीसी रायाचा खेळ देखील बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पराग वतारीची इनिंग महत्वाची राहील. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक इथूनही देणं गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता. अरमान आता गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. खेळाडू कक्ष टेन्शन मध्ये पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. साईस्फोट खारभावचा. शांतता आहे, भयान शांतता आहे जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिक्सर किंग अनेक नामवंत खेळाडू, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी. अजून 2 मॅच कंप्लीट करायच्यात आपल्याला. टीम आरसीसी राया 12 चेंडू 41 ची आवश्यकता आहे. थोडं फास्ट खेळणं गरजेचं राहील. आयोजक कमिटीच्या वतीनं सातत्यानं सूचना येत आहेत. कॅप्टन कामरान कुंगले या सूचनेकडे लक्ष द्या. 12 चेंडू आणि 41 धावा. अरमान आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 6-4. जगदीश शेठ शेलार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दादा वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. अरमानची कामगिरी आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होती. या इथपर्यंत आणण्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा अरमान. अख्तर आणि अरमान यांचं मी कौतुक करेल. ज्यावेळेस 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता होती, या 2 गोलंदाजांना मॅच जिंकून दिली आणि तिथून पुढे आरसीसी राया हा संघ फ्रंट फुटवर पाहायला मिळतो. अजूनही मॅच संपलेला नाही. 12 चेंडू 41 धावा. गोलंदाज अरमानचा चेंडू स्लोवर 1. चेंडू हवेत. आप्पू ज्या गोष्टीला आज हात लावेल त्याचं सोनं होत आहे. विकेट आली. आप्पूने पकडलाय झेल. प्रत्येक गोलंदाज आपण पाहतोय येतोय विकेट मिळवतोय. 4 धावा 7 फलंदाज बाद. मैदानामध्ये महेंद्र पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 11 चेंडू 41 धावा आहेत. इथे सिंगल काढून पराग वतारीला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. बराच वेळ झालाय. नॉन स्ट्रायकर इनवर उभा आहे पराग. 11 चेंडू 41 धावा हे समीकरण. अरमान गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर सेमीफायनल स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानिवली त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळेल. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली. गोलंदाज तयार. अरमानचा हा चेंडू सुंदररित्या फटका खेळला महेंद्र पाटील. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 1 धाव आली. शेवटचे 10 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण मॅच जिंकण्यासाठी साईस्फोट खारभाव आतापर्यंत धावा बनवल्यात 5, विकेट गमावल्या 7. एक जबरदस्त गोलंदाजी युनिट आपण पाहिलं. अप्पू कुंगले विकेट हॅट्रिक, महीच ओव्हर हॅट्रिक. त्यानंतर अरमान आले आणि अरमानने देखील पहिल्याच बॉलवर विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. अरमान या खेळाडूला समोर पराग वतारी. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. बोट टीम. अरमान तयार. समोर पराग वतारी.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या पाहायला मिळतो. अरमानचा चेंडू डॉट आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आता 40. एक जबरदस्त गोलंदाजी ग्रीशा 11 आरसीसी राया. गणेश डोंगरे आणि शैलेजी दळवी यांनी प्रस्तुत केलेला संघ हा ग्रीशा 11 आरसीसी राया. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल आहे. एक फटका, मोठा फटका येणं गरजेचं. आत्मविश्वास वाढवण्यासाठी 9 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज अरमानला पाहतोय. काहीसा कानमंत्र इथे महेंद्र पाटील हे देत असताना परागला इथूनही तू मॅच जिंकू शकतो हा आत्मविश्वास देत असताना शेवटचे 9 चेंडू 39 धावा आहेत. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे कौतुक व्हायला पाहिजे. गोलंदाज तयार आहे. 9 चेंडू 39. इथे टाकलेला हा चेंडू परागच्या बॅट मधून सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक कामरान येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं राहिले. कामरान कुंगलेचं एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. धावफलकावर जाऊन पोहोचेल ती आता 7 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 36 धावा. एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत आलेलं नाही. 8 चेंडू 38चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. शेवटचे 7 चेंडू आणि 7 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. अरमानची गोलंदाजी आपण पाहिली. या षटकात एक विकेट आली आहे. फक्त एक अवांतर चेंडू आणि एक सिंगल अरमानने खर्च केली आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 सिंगल आलेल्या आहेत. 7-7 साईस्पोर खारबाव. सेमीफायनल चालू आहे मैदानाच्या आत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. 7 चेंडू 38. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. ज्या वेळेस क्वालिफाई संघ झाला तदनंतर आपण ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी काढली त्यावेळेस अनेक समर्थक म्हणत होते आरसीसी राहायचे आमच्याकडे फक्त आता एक लहान छोटासा तुकडा आलाय, तो मोठा कधी होईल ते आपल्याला पाहिजे. आणि आता इथे कामगिरी जबरदस्त केली. 6 चेंडू 38चं समीकरण. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. भरपूर वेळ तुम्ही खर्च करतात आरसीसी राहा टीम. 6 चेंडू 38ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. अख्तर गोलंदाजी मार्कवर तयार होतील. आरसीसी रायाचे 12वे खेळाडू पहिला चेंडू पडल्यापासून उभेच आहेत हे तितकंच महत्वाचं. शेवटचे 6 चेंडू आहेत. 38 धावांचं समीकरण आहे. त्याला वेळ सर्वात महत्वाचा आहे. भरपूर वेळ खर्च करतायत अप्पू. प्रत्येक ओव्हर झाल्यानंतर जेवढा ओव्हर टाकण्यासाठी टाइम लागतो ना तेवढी टीम मीटिंग घेताय तुम्ही अप्पू कुंगले आणि टीम. शेवटचे 6 चेंडू अख्तर आलेत गोलंदाजी मार्कवर. विजयासाठी बनवायच्या धावा 38-38 रन टू विक्ट्री. 6 चेंडू 38 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. 7-7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अख्तर गोलंदाजी करण्यासाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू बॅट चेज आणि तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळाले. कोणत्याही प्रकारची धाव घेतलेली नाहीये. शेवटचे 5 चेंडू आहेत. 38 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 38 ची आवश्यकता आहे साईस्पोर्ट खारबावला. दुसऱ्या बाजूला मागील वर्षीचे चॅम्पियन्स पुन्हा एकदा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहेत. 5 लीगल डिलिव्हरी टाकल्यानंतर 5 लीगल चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू परागच्या बॅट मधून मोठा फटका. षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 13. आरसीसी राया टीम विजयाच्या नजदीक आहे. परंतु समर्थकांना विनंती आहे की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, अन्यथा फायनल खेळत असताना तुम्हाला पेनल्टी भेटू शकते. परागच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आहे. पराग वातारी
च्या बॅट मधून सिक्सर. शेवटचे 3 चेंडू. गोलंदाज तयार आहेत. 3 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 3 चेंडू 26 धावांचं समीकरण. पराग वतारीच्या पाठमधून 2 बॉलवर 2 षटकार आले. दुसरं षटक, तिसरं षटक, त्यामध्ये पराग वतारीला न भेटलेली स्ट्राईक. 3 चेंडू 26. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल आलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. टीम साई स्पोर्ट खारबावला समोर आरसीसी राया. अख्तर तयार आहे. गोलंदाजी मार्क. स्ट्रायकरींवर पराग वतारी. इथे टाकलेला हा चेंडू, बॅटची एज, तिथे एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची आवश्यकता. जिंकल्यानंतर आरसीसी राय आता जिंकण्याच्या उंबरठ्यावर. जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही, आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना आहे. कारण जी पॅनल्टी दिली जाईल फायनल खेळताना ती घ्यावी लागेल. तुम्ही फायनल जिंकल्यानंतर आतमध्ये जाऊ शकता. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या त्या 24 धावा. स्वर्गीय प्रतीक 11 ओमसाई मानवले आपण तयारीत राहायचं क्षेत्ररक्षणासाठी. संदीप दादा देशमुख या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत. अख्तरचा हा चेंडू बॅक टू बॉलर, फटका खेळला आणि टीम ग्रीशा 11 आरसीसी राया स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषक 2024 च्या फायनल मध्ये दाखल. अभिनंदन. चला लगेच मैदानाच्या आत. महेंद्रदादा पाटील यांना विनंती आहे, या पण महेंद्रदादा पाटील. आपण सचिन दादा यांचा वाढदिवस व्यासपीठावर जो मात्र सेलिब्रेट करणार आहोत. अभिनंदन. एक जबरदस्त कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच. राजेश शेठ पवार आणि अमित शेठ तरे यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावर आपण सचिन दादा यांचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. अभिनंदन. टीम ग्रीशा 11 आरसीसी राया, अप्पू कुंगले स्पेशली कामरान. कॅप्टनशिप जबरदस्त राहिली. टॉस इथे जिंकलेला आहे प्रतीक 11 ओमसाई मानवले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. ललितदादा धुमाळ यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावर